जगद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आपल्या सद्गुरूंच्या स्मरणार्थ हे जनशांती धामाचं निर्माण केलंय। हे जनशांती धाम जे हे खूप आगळं वेगळं आहे। हे लाल पाषाणांमधलं आहे। जसं आपलं नॉर्मली मंदिर याचं लाईफ खूप कमी असतं, पण याचं हजारो वर्ष याची लाईफ असते। म्हणजे आपण बघूया हत्तीपासून तर या पूर्ण नक्षीकाम जर आपण बघितलं तर अत्यंत सुबक असं केलंय। पुढापासून या धामामध्ये आल्यानंतर प्रथम एंट्री करायला लागते। आपलं नाव पत्ता आपण कुठून आला तर आपला नंबर इथं याची नोंद करायची असते, नोंद वगैरे करायची। त्याच्यानंतर इथलं एक वैशिष्ट्य असं की इथं आल्यानंतर जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेनुसार ह्या धामात आल्यानंतर सगळ्यात पहिले आधी आल्यानंतर पोटोबा आणि नंतर विठोबा अशी संकल्पना त्यांची। आल्यानंतर एंट्री करायची, नंतर भोजन आणि त्याच्यानंतर आपल्या दर्शनाला या ठिकाणी प्रारंभ होईल। दादा हे बाबा काय लिहित आहे? हे बाबा सद्गुरूंचं नामस्मरण लिहित आहे। जगद्गुरू शांतिगिरी महाराजांचं वचन आहे की 100 बाका एक लिखा। आपण 100 वेळा जप करणं आणि एकदा लिहिणं हे सारखंच पुण्य आहे। हा पुण्याचा लाभ ते या ठिकाणी घेत आहे। आताच आपण बघितलं की इथं बाबा ओम जनार्दन या सद्गुरूंचं नामस्मरण या ठिकाणी जप लिहित आहे। या हजारो जपवया या ठिकाणी निर्माण झाल्या, तयार झाल्या आणि शांतिगिरी महाराजांच्या संकल्पनेतून जप लिहिलेला आहे। हा काय असं जसं वाया जाता कामा नये, याच्यापासून आपण एक चांगली मूर्ती बनवूया म्हणून या हजारो जपाच्या वयांपासून ही बाबाजींची मूर्ती या ठिकाणी तयार करण्यात आली। म्हणजे ही कागदाची मूर्ती आहे का? हो, जप कागदाच्या याच्यापासून बनवलेली, म्हणजे जपाची जे वया आहे त्यापासून ही मूर्ती बनवलेली। या धामात जातानाच आपल्याला एक चांगल्या विचारांची देण मिळते। जसं जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी त्या काळात जे प्रवचन केलं असेल असे सुंदर विचार त्यांनी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी मांडलेले। त्याच घडील चारीधाम इथं श्रमदानाची बाबांची खूप मोठी परंपरा आहे। इथलं प्रवेशद्वार सुद्धा लाल पाषाणात या ठिकाणी करण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढे आता 108 शिवलिंग यांची स्थापना केलेली आहे। त्यानंतर 4 धाम आहे, 12 ज्योतिर्लिंग आहे, 3.5 शक्तिपीठ आहे। नर्मदा मातेचं खूप सुंदर मंदिर या ठिकाणी आहे, आपण बघू शकतो। त्यानंतर शांती धाम आहे, याच्यातलं सर्वात मुख्य मंदिर म्हणजे बाणेश्वर महादेवाचं मंदिर। या भव्य मंदिराच्या अवतीभोवती 108 शिवलिंग, पाण्याचं सुंदर असं तळ या ठिकाणी आपण बघू शकतो। या धामामध्ये हे 177 सुवर्ण कलश आहे, म्हणजे भगवान बाणेश्वराचा एक मुख्य जो आहे तोही, आणि प्रत्येक मंदिरावर तुम्हाला सुवर्ण कलश या ठिकाणी। दादा हे सगळे मंदिर कसले एवढे? याचा असं आहे की जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी एक असा विचार केला की प्रत्येकाला इथं 12 ज्योतिर्लिंगाला, 4 धामाला, 3.5 शक्तिपीठाला जाणं शक्य नाही। कोणाला वेळेचा अभाव असेल, कोणी गरिबीमुळे जात नसेल, प्रत्येकाला याचा लाभ व्हावा। 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घडावं, 4 धामांचं दर्शन घडावं, 3.5 शक्तिपीठाचं दर्शन घडावं, यासाठी शांतिगिरीजी महाराजांच्या संकल्पनेतून हा सुंदर असा या ठिकाणी मंदिरांची उभारणी केली। या धामामध्ये जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांनी गोरगरिबांसाठी असेल किंवा वेळ अभावी कोणाला जाणं शक्य नसेल, त्यामुळे यांनी बाबाजींनी 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केली। मग केदारनाथ, बद्रीनाथ, 4 धाम पण त्याच्यामध्ये आहे, 3.5 शक्तिपीठ पण आहे, असं सुंदर हे स्थान या ठिकाणी निर्माण केलंय। ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु शांतिगिरी महाराज की जय। बाणेश्वर भगवान की जय। 100 फूट उंच हे जे मंदिर आहे भगवान बाणेश्वराचं, या मंदिराच्या वरती सुद्धा एक स्वर्ग शिवालय या ठिकाणी आहे। मात्र इथं वरती जाण्याचा मार्ग खडतर आहे। साखळदंडाला वरती धरून साधना काळात त्या ठिकाणी जाता येतं। भगवान बाणेश्वराचं सुंदर असं हे मंदिर 81 फूट उंच या ठिकाणी आहे, आणि या मंदिराच्या वरती सुद्धा एक स्वर्ग शिवालय तुम्हाला दाखवतो। जगद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज यांच्या मातोश्री महासा मातेंचं या ठिकाणी सुंदर मंदिर आहे। त्यानंतर जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मातोश्री फुला माता यांचे सुंदर मंदिर, आणि ज्यांनी अनेक शिवालयांची स्थापना केली अशा अहिल्या माते सुद्धा या ठिकाणी सुंदर असं मंदिराची स्थापना केली। बाबाजींचे बाणेश्वर महादेव मंदिर हे पूर्ण श्रमदानातून बनलेले आहे। जो करील श्रमदान त्यास घडेल चारीधाम, या बाबांच्या वाक्यानुसार इथे श्रमदानातूनच सेवा करतात आणि दुःख हे निवारण होते इथे।